तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये. असंच भटकायला झालेलं आहे, तर बोललो जातोय तर एक छोटीशी व्हिडिओ पण करूया आपण. आणि कोणत्या ठिकाणी जातोय ते पण तुम्हाला मी थोड्या वेळ सांगणारच आहे. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. चला. आता मी आहे काविदळीमध्ये. इकडनं जातोय बाजूशिकला आणि बाजूशिकवरनं लेफ्ट मारून मी जातोय विसावाला. तर तिकडे एक नवीन जरा हिडन स्पॉट असा चालू झालेला आहे, तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी आज व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक आणि शेअर केलं असेल आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर बाजूला आता लेफ्ट मारलेला आहे आणि आपण चाललोय ते विसावाच्या दिशेने चाललेलो आहे. आणि मागाशी मी रॅली बघितली सिनेमॅटिक शॉटमध्ये. तर उद्या श्रीरामनवमी आहे, तर सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा. सनसेट बघा, एकदम सुंदर सुंदर असा सनसेट होतोय. त्यासाठी खास आपण जातोय वरती, कारण जरा तो वरनं जो व्ह्यू आहे विसावाचा. तुम्ही डाव्या साईडला रेल्वे स्टेशन बघू शकता चिपळूणचं. आणि आपण आता आहोत ते मुंबई गोवा हायवेवरती आहोत. आणि हा दिसतोय तो आपला मित्र सत्यम पानिंद्रे. सत्यमजी हे बघा, सत्यम बघू शकता तुम्ही, मित्र आपला सत्यम. साधारण 2-3 महिन्यामध्ये सगळं नजारा आपल्याला वेगळा बघायला भेटणार आहे, कारण पावसाळा चालू होणार 1-3 महिन्यांमध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे हिडन स्पॉट जे आहेत, म्हणजे मागे पण आपण दाखवलेला चांगला प्रतिसाद भेटलेला आपल्या व्हिडिओला. हिडनच्या वॉटरफॉलच्या आपण व्हिडिओ केलेले ना, तर यावेळी पण नक्की प्रयत्न असेल जेवढे हिडन वॉटरफॉल आहेत ते तुम्हाला दाखवायचा. मी असं भटकताना जरा छान वाटतं जेव्हा एकटा ट्रॅव्हल करतो. मागे पण मी असं रत्नागिरीला गेलेलो, तेव्हा पण खूप भारी वाटलेलं. तेव्हा व्हिडिओ करता आली होती, कारण रस्त्याची खूप वाट लागलेली होती. आणि अजून पण काम चालू आहे, म्हणजे संगमेश्वर सोडल्यानंतर तुम्ही बघितलं तर पूर्ण प्रकारे रस्ता खराब आहे. म्हणजे कधी सिमेंटचे पॅच आहेत, पण तरी पण ते परफेक्ट नाही आहेत. म्हणजे एक साईड डायव्हर्जन लावलेले आहेत, पण डायव्हर्जनचे काही ठिकाणी पूर्ण पण नाहीत. आणि त्यामुळे बातमीचं प्रमाण पण खूप होतं. त्यामुळे मी पण जरा संगमेश्वरवरून आत उतरलेलो आणि तिकडनं उक्षी मार्गे जो आतमध्ये रस्ता आहे तिकडनं गेलेलो, डायरेक्ट गणपतीपुळ्याच्या इकडनं बाहेर पडलेलो. कारण मला ते बरं वाटलं, कारण हा जो रस्ता होता ना तो खूप बेकार होता एकदम अक्षरशः. मित्रांनो, नेहमी महिन्यातले कमीत कमी 2 दिवस कुठे ना कुठे तुम्ही भटकायला जा. कारण कसं आहे, आपण जो फिरतो म्हणजे आयुष्यात जे काही व्याप आहेत सर्वांच्याच, ते तुम्हाला फक्त आणि फक्त फिरल्यामुळे कमी होऊ शकतात. कारण जोपर्यंत तुम्ही कुठे फिरणार नाही तोपर्यंत डोक्यातनं व्याप निघून जाणार नाही, टेन्शन निघून जाणार नाही. आणि त्यासाठी फिरणं खूप गरजेचं आहे. एकटे फिरा, मित्रांसोबत फिरा किंवा फॅमिलीसोबत फिरा, पण तुम्ही फिरा. कारण बघा, आता पण मी आता एकटाच आहे, आणि सर्व मित्र कामावरती आहेत. आणि बोललो तर सगळे प्रत्येक आपल्या अडचणीमध्ये आहेत, पण कधी ना कधी एकत्र येतात. एक ना एक दिवस आपण एन्जॉय करतो. ती व्हिडिओ पण मी टाकलेली आहेत, बघितली तुम्ही बऱ्याच वेळेला. आणि त्यामुळे सर्वांच्या डोक्यातून जरा स्ट्रेस लांब होऊन जातो आणि तो जो असतो तो आपण माहोल सर्व एन्जॉय करतो. पण तुम्ही पण टेस्ट करा, आणि लाईफ एकच आहे, त्यामुळे एन्जॉय करा मित्रांनो. कोरडा पडलेला धबधबा एक साधारण 3-4 महिन्यानंतर अक्षरशः धोधो पडताना आपल्याला दिसणार आहे. तुम्ही बघू शकता राईट साईडला सवत्सडा हे बघा, सवत्सडा. आज अक्षरशः कोरडा पडलेला आहे पूर्ण. आणि समोर बघू शकता तुम्ही परशुराम घाट. त्याच घाटामध्ये एक ठिकाण आहे, तिथे नवीन असं एक छोटंसं हॉटेल चालवलेलं आहे. तिकडे आपण आज जातोय आणि तिथलं काही स्पेशल डिश आहेत ते आपण आज जाऊन तिथे खाणार आहे. बघूया तिथली टेस्ट कशी आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो. आता मी आहे परशुराम घाटामध्ये. आणि एक कशा प्रकारे काम चालू आहे तुम्ही बघू शकता. मागे तुम्ही बघितले, बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले असेल की भिंत कोसळली होती साईडची. तर आता इकडे म्हणजे त्या साईडला डोंगर कोसळला होता लास्ट टाइम, तिकडे आता हे सगळं जाळी घालायचं काम चालू आहे. हे बघा, इथनं हा डोंगर पूर्ण कोसळला होता मागे. हे बघा राईट साईड तुम्ही बघू शकता, ही पूर्ण अशी सगळीकडे जाळी घातली जाते, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कोणत्याही कोणाला अडचण येणार नाही आणि दगडी पडायचं प्रमाण खूप कमी प्रमाणात होईल.
आणि कोणत्याही प्रकारचा जीव जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. हे बघा समोर बघू शकता कशा प्रकारे जाळी घातलेली आहे आणि लेफ्ट साईडलाच मागे इथनं भिंत कोसळली होती. त्याचं आता काम चालू आहे जोरात एकदम, कारण पावसाळ्यात थोड्याच महिन्यावरती येऊन थांबलेला आहे. त्यामुळे काळजी पूर्ण प्रकारे घेत आहेत आणि फटाफट काम चालू आहे. आशा हीच आहे की पावसाळ्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची घटना बघायला भेटली नाही पाहिजे. आणि सर्वांना आकर्षित करणारा मुंबई गोवा हायवेवरती असलेला स्पॉट म्हणजे विसावा. हे बघता तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला मेन विसावा. इथनं जो व्ह्यू दाखवतो तुम्हाला, थांबा 2 मिनिटं फक्त द्या मला, मी गाडी लावतो एक साईडला. व्ह्यू बघा एकदम कडक व्ह्यू आहे, मस्त की सनसेट होतोय. आणि या साईडला दिसतोय तो गोविंदगड आणि तिकडे पूर्ण खालती आपलं गोळकोट. सुंदर असं वातावरण आहे एकदम कडक आणि इथे खालती पोहोचते रेल्वे ट्रॅक. आता आपण आहे ते विसावा स्पॉट वरती आहे आणि इकडून ना बघा इथनं राईट मारून वरती एक हॉटेल आहे. तिथे खूप छान असं खायला भेटतं मंचुरियन वगैरे. तर आपण आता तिकडे जातोय आणि तिथनं पण एक व्ह्यू दिसतो समोरचा, तो पण तिथं आपण एन्जॉय करणार आहे. तर जाऊया तिकडे आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. तर मित्रांनो आपण जातोय विसाव्याच्या समोर असलेल्या बरोबर वरती एक हॉटेल आहे, तिकडे आपण जातोय राईट साईडला. तिथनं पण जो व्ह्यू आहे तो आपण एन्जॉय करूया. गाड्या जरा सुसाट येतात, सावकाश आपल्याला रोड क्रॉस करायचा आहे. बघा हा चढल्यानंतर डायरेक्ट बरोबर वरच्या साईडला रस्त्याने दिसतं ते हॉटेल. तर आपण जातोय तिकडे आता. ते बघा वरती असलेलं हॉटेल, व्ह्यू एकदम कडक आहे, बसायला पण खूप छान जागा आहे. तर मित्रांनो आपण आता आहे परशुराममध्ये. पाठीमागं तुम्ही बघू शकता श्री समर्थ कृपा हॉटेल आहे आणि तिकडनं आता आपण घेतलेलं आहे हक्का नूडल्स आणि समोर व्ह्यू बघत एन्जॉय करतोय आपण. तर जरा खातो, टेस्ट कशी आहे तुम्हाला थोड्या वेळात सांगतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. चला. टेस्ट एकदम कडक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पकोडा आणि नूडल्स दोन्ही भेटतात, मंचुरियन आणि नूडल्स. सॉरी, टेस्ट एकदम भारी आहे. तर मित्रांनो इथं वरती श्री समर्थ कृपा हॉटेल आहे आणि हा समोरचा व्ह्यू एकदम कडक असा सनसेट होतोय. आणि डाव्या साईडला तुम्ही बघू शकता गोविंदगड. मेन मुंबई गोवा हायवेवरतीच आहे, म्हणजे हा तुम्ही बघू शकता मुंबई गोवा हायवे आणि पाठच्या साईडला आहे श्री समर्थ कृपा वेज हाऊस असं नाव आहे. तर कधी आला तर नक्की विजिट करा. प्राइस आणि क्वांटिटी एकदम दोन्ही पण टॉपची आहे. मी आता हक्का नूडल्स खाल्ले म्हणजे अक्षरशः माझं पोट पॅक झालं. तर रात्री जेवण जाईल की ते सांगू शकत नाही मी, एवढं भारी होतं. आणि टेस्ट तर एकदम उत्तम. स्वतः खाल्लंय त्यामुळे 100% रिव्ह्यू जो आहे तो खरा देतोय, उगाच काय द्यायचं आहे म्हणून देत नाहीये. हे बघा मित्रांनो मगाशी दाखवलं तुम्हाला, केवढ्यावर दिसलं मला माहित नाही. अशा प्रकारे जाळी खालती म्हणजे वरती डोंगरावरती घातलेली आहे आणि या साईडला चालू आहे ते खालती भिंतीचं काम. म्हणजे जी भिंत त्या राईट साईडवरनं पडली होती खालती, तिचं काम चालू आहे राईट साईडला बरोबर बघू शकतो तुम्ही. खूप जोरात काम चालू आहे, कारण 1-3-4 महिन्यात पावसाळा येणार तुम्हाला मगाशी मी बोललो, त्यामुळे एकदम जोरात काम चालू आहे. कारण पावसाळ्यात थोडं रिस्की असतो हा घाट, कारण दगडी पडायचं प्रमाण पण खूप प्रमाणात असतं. तर काही काही ठिकाणी वेगा पण गेल्या होत्या मागे, त्या पण पूर्ण कव्हर केलेल्या आहेत. आशा हीच आहे की चांगलं काम होऊन दे आणि माणूस सुखरूप जाऊन दे, बस बाकी काय नको. आता परतीचा प्रवास करून म्हणजे परशुराम घाट उतरून मी आलेलो आहे ते फरशीवरती आणि इकडनं जातोय घरात. तर आज आहे शनिवार, उद्या श्री रामनवमी आहे, तर उद्या रामाच्या मंदिरात पण जायचे आहे. आणि आज त्यांची रॅली होती मग अशी तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये सिनेमॅटिकमध्ये. तर तिकडे पण आता उद्या आपण जाणार आहोत. एप्रिल महिना चालवलेला आहे आणि पुढच्या वेळेला मे महिना येईल. आंब्याचा सीझन चालवलेला आहे. आंब्यावरून सांगायची गोष्ट म्हणजे लहान असताना आहे ना
म्हणजे आता मे मध्ये सुट्टी पडली की जिथं आंबे असतील तिथं आंबे चोरायची मजा घ्यायचो. पण विकत घेतलेल्या आंब्याला जेवढी चव होती ना तेवढी मित्रांनो चोरलेल्या आंब्याला लागायची. कारण सगळ्यांना एकत्र असणारं ते असताना ती मजा, दगडी मारायचा तो अनुभव आणि कोणाच्या तरी घरातनं तिखट मीठ घेऊन तो खायचा अनुभव हा खूप वेगळाच होता. त्यामुळे बालपण खूप भारी होतं मे महिन्यातलं. आता ते काय आपल्याला अनुभवायला भेटणार नाही कारण ते दिवस खूप भारी होते आणि ते दिवस कधीही बदलू शकत नाही. तर आता आपण आहोत पान गल्लीमध्ये. मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला एन्जॉय.